तारी ऐसे जड़, 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 तारी ऐसे, तारी ऐसे जड़, तारी ऐसे जड़, तारी ऐसे काले
जड उदकावरी जो दगड तो हान करीते काही कारिली नभाना पायी शिळा मनुष्य झाली ज्याच्या चरणाचे चाली तो हान करीते काही कारिली नभाना पायी वानरा हाती लंका घेबविली म्हणे तुका तो हान करीते काही कारिली नभाना पायी विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम साग्रलीला मुनादम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरंगांजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू कलावज्ञ जीवो धरा ठावतारं कलांकांक तेजोदिकामोदिवत्रं खलानी समाधा पनोदान्य दक्षं समाधी समूर्तिं भजे ज्ञान ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा
वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देव तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारी जोजे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं चलो आओ पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो जी पवन कुमार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में ओ चलो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में ओ चलो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी बोलाना लखन जी बोलाना बोलाना लखन जी बोलाना राम जी बोलाना लखन जी बोलाना जी बोलाना लखन जी बोलाना चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में हरि कीर्तन हरि कीर्तन कार्याईसे जड उदकावरी जो दगड तो हान करीते काही कारेली नवाना पायी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला भंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मुकुटमणी देहूचे निवासी महाराष्ट्र भूषण वैकुंठाला सदेह गमन करणारे संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा नामपर प्रकरणातील उत्कृष्ट असा भंग आपण आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल तर आजच्या भंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज नाम व नामी यांचा महत्व पटवून देतात। आजच्या भंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की नाम किती श्रेष्ठ आहे ते आपण सर्वांनी घेतलं पाहिजे। विठ्ठल विठ्ठल अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा। आज चालू असलेला श्रीराम नवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह, तालुका गंगापूर आणि गाव सोलेगाव। सर्वजण सोलेगावचेच आहे ना? पुरुष मंडळी मागचे थोडे पुढे या बरं, तुम्हीच पुढे सरका। तर चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री संगीत रामकथा चालू आहे। तसंच श्रीराम मंदिर संस्था रामवन सोलेगाव, जशी आज माझ्याकडे ही प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली हे मी माझे परम भाग्य समजते। आणि ज्यांनी कोणी दिली म्हणजे समस्त गावकरी मंडळी सोलेगाव, तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करते की तुम्ही पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा मला दिली। एवढंच नाही तर उपस्थित इथं मृदुंगाचार्य दादा असतील यांची मी आभार व्यक्त करते, गायनाचार्य असतील, टाळकरी असतील यांचेही मी आभार व्यक्त करते। तसेच माझ्यासोबत आलेल्या श्री संत बहिणाबाई मुला मुलींची वारकरी शिक्षण संस्था वैजापूर, दिदींचं नाव देवनीताई मोरे, यांचेही मी आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्यासोबत येऊन मला संगीताला साथ दिली। तसेच असणारे गायनाचार्य महाराज असतील तुमचे मी आभार व्यक्त करते। समस्त गावकरी मंडळी, तुम्ही मला आजची कीर्तन रूपी सेवा दिली
हेही मी माझं परमभाग्य समजते. विनेकरी बाबा असतील, पेटीवाले मास्तर असतील, तुमचे मी आभार व्यक्त करते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल तर आपण आता अभंगामध्ये प्रवेश करूया. अभंग हा तुकाराम महाराजांचा आहे. तुम्ही म्हणशाल कोण होते तुकोबराय? तर लक्ष देऊ नाही का? ज्यांना पाहून यमाला सुद्धा थरकाप सुटतो ते होते तुकोबराय. तुकाराम 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 नाम घेता कापे. अहो ज्यांना पाहताच यमाला सुद्धा थरकाप सुटतो ते होते तुकोबराय. ज्यांची उंची आकाशाई एवढी होती, त्यांच्या समोर आकाशाई ठेंगणं होतं ते होते तुकोबराय. अनुरेनु या ठोकरा तुका आकाशाये वरा, तुका आकाशाये वरा, तुका अनुरेनु या ठोकळा तुका आकाशा एवढा. अहो ज्यांची व्यापकता आकाशा एवढी असताना सुद्धा ज्यांच्या उंची समोर आकाशाई ठेंगणं आहे ते देवाकडे काय मागताय? लहानपण मागताय. लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, एवढी मोठी व्यापकता असताना सुद्धा देवाकडे काय मागितलं तर लहानपण मागितलं. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. अहो हे होते तुकोबराय. आणि आपण प्रथम दिवसाची कीर्तन रूपी सेवा आज आपण अभंग कोणाचा निवडला तर जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा निवडला. विठ्ठल विठ्ठल तर आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज नाम व नामी याचं महत्व आपल्याला पटवून देतात. नाम आणि नामी हे यांच्यामध्ये भेद
आहे की नाही हे आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या सर्वांना सांगतात. उदाहरण घ्यायचं ठरलं तर रवी सर्वांना माहिती आहे. महिला मंडळ रवी माहिती आहे का? दही घोसळण्याची. हा, तर रवी तिला नाव प्राप्त आहे, पण ती रवी आकाशातल्या रवी इतकं प्रकाश देऊ शकते का? नाही देऊ शकत. कशी काय देईल? जरी नाव एक असलं तरी त्यांच्यामध्ये भेद आहे. अगदी त्याच बरोबर एखाद्या महिलेचं नाव जर सोनू असलं, थोडा आवाज कमी कर, इको कमी करतो, रिटर्न द्या. एखाद्या महिलेचं नाव जर सोनू असलं तर तिच्या शरीराचे आपल्याला दागिने घडवता येतील का? ती सोन्याची आहे का? अजिबात नाही. आपल्याला दागिने किंवा अलंकार घडवता येणार नाही, कारण तिचं नाव सोनू आहे. ती सोन्याची आहे का? नाही. नाव जरी एक असलं तरी भेद आहे. म्हणून नाम आणि नामी यांच्यामध्ये भेद आहे. विठ्ठल विठ्ठल तर तुकाराम महाराज म्हणतात, आपण व्यवहारामध्ये सकाळपासून झोपेपर्यंत जरी अग्नी हा शब्द प्रयोग करतो, मग आपल्याला चटका बसतो का? तुम्ही बोलत चला म्हणजे मला कळेल तुम्हाला कीर्तन समजते. आपण जर अग्नी म्हटलो तर तुम्हाला चटका बसतो का? नाही. वास्तविक आपल्याला चटका बसला पाहिजे, पण बसतो का? नाही बसत. कारण अग्नीपासून अग्नीची दाहक शक्ती काय असते तर वेगळी असते, म्हणून आपल्याला चटका बसत नाही. एकदा असंच अग्निदेवाचे आणि वायुदेवाचे भांडण सुरू झाले बाबा, विनेगरी बाबा. ते भांडण याच्यावरून सुरू झाले की कोण श्रेष्ठ. अग्निदेवता म्हणाले की मी श्रेष्ठ, पण वायुदेवता म्हणाले अहो अग्निदेवता तुम्ही श्रेष्ठ नाही, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ मी. आता या दोघांचे भांडण चालू होते. तेवढ्यात तिथं नारद महर्षी आले. आता तुम्हाला माहितीये नारद महर्षीचं काम काय? 2 मिनिटात प्रगट होतात, भांडणं अजून लावून देतात आणि चालल्या जातात. विठ्ठल विठ्ठल तर नारद महर्षी तिथं आले आणि नारद महर्षी म्हणाले नेमकं काय झालं? ते दोघं म्हणाले, अग्नी म्हणतात मी श्रेष्ठ आणि वायू म्हणतो मी श्रेष्ठ. नारद महर्षी म्हणाले तुम्ही दोघंही ठरवू शकत नाही की तुमच्या दोघांपैकी कोण श्रेष्ठ. तुम्हाला पहिली काय करावं लागल? परीक्षा द्यावी लागल. कारण परीक्षा दिल्याशिवाय कोणाचंच ठरवू शकत नाही की कोण किती श्रेष्ठ. सामान्य माणसाला सुद्धा परीक्षा द्यावी लागते. तो जर पास झाला तर तो श्रेष्ठ आणि नापास झाला तर काहीच नाही. म्हणून बरं सामान्य माणसाचं सोडा, सोनं सगळ्यांनी कानात नाकात घातलेलं आहे ना, सोन्याला सुद्धा पहिले सोनाऱ्याकडं परीक्षा द्यावी लागते. बरं त्याची परीक्षा कशी आहे? अग्नीमध्ये जातो, त्यानंतर त्याच्यावरती घाव घालतात आणि घाव घातल्यानंतर माणसं ज्यावेळेस त्याला बघायला जातात तेव्हा म्हणतात हे खरं सोनं आहे. म्हणजे त्याच्यावरती तो अग्नीतून जातो, त्याच्यावरती कितीतरी हत्यारांचे काय पडतात तर घाव पडतात, तरी सुद्धा म्हणजे सोनाला सुद्धा काय करावं लागती? परीक्षा द्यावी लागती. हे उदाहरण नारद महर्षी त्या दोघांना सांगतात. नारद महर्षींचं म्हणणं पटतं ना, कारण बघायचं होतं कोण श्रेष्ठ. हे दोघं जण म्हणाले नारद महर्षी तुमचं म्हणणं आम्हाला समजलं, पटलं, पण आम्हाला सांगा की आम्ही नेमकं परीक्षा कोणाकडे द्यायची. त्यावेळेस नारद महर्षी म्हणाले तुम्ही एक काम करा, भगवान श्री विष्णूकडे जा, ते तुम्हाला सांगतील की तुमच्यापैकी कोण श्रेष्ठ. हे 2 मिनिटात तिथं गेले. बरं यांच्यामध्ये पण रेस लागली, कोण पहिले जातं. म्हणजे याचं म्हणणं ऐकलं की हा थोडा नंतर, मग याचा नंबर नंतर लागला की तो म्हणेल की नाही पहिले अग्निदेवता आले मग ते श्रेष्ठ. असं होईल का? नाही. हे दोघं जण तिथे गेले आणि विचारलं की बाबा, म्हणाले की आमच्या दोघांपैकी कोण श्रेष्ठ. भगवान विष्णूंनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं.
त्या दोघांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अग्निदेवता समोर एक गवताची काडी टाकली आणि सांगितलं की ही काडी तू काय कर, पेटवून दाखव. अग्निदेवताने भरपूर प्रयास केले तरी सुद्धा काडी पेटली नाही. दाव अग्नीचंही रूप घेतलं तरी सुद्धा काडी पेटली नाही. एवढे प्रयास करून सुद्धा काडी पेटली नाही. त्यावेळेस अग्निदेवता गुपचूप तिथे उभा राहिले. आता नंबर कोणाचा? वायुदेवतेचा. वायुदेवता समोर सुद्धा तीच गवताची काडी टाकली आणि सांगितलं, वायुदेवता तुम्ही काय करा, ही काडी घ्या आणि आकाशात उडून दाखवा. वायुदेवतालाही वाटलं आपण लगेच करून घेऊ, पण हे त्यांना जमलं नाही. भरपूर प्रयत्न केले तरी सुद्धा जमलं नाही. लज्जित होऊन तिथंच एका कोपऱ्यामध्ये उभा राहिले. मला एवढंच सांगायचं की त्यांच्या दोघांच्या नामामध्ये भेद होता म्हणून हे त्यांना जमलं नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नाम आणि नामी यांच्यामध्ये भेद आहे. विठ्ठल विठ्ठल. मनुष्याच्या सुद्धा जीवनामध्ये नामरूपाचा भेद असला तर कुठलेच कार्य होत नाही. उदाहरणच घ्या, आपण जर जन्माला आलो तर आपण नाव बरोबर घेऊन येतो का? ठीक आहे, मी जन्माला आले आणि आल्याबरोबरच तुम्हाला सांगितलं का माझं नाव नंदिनी आहे? नाही. मी कोणत्या नक्षत्रावर जन्माला आले किंवा तुम्ही कोणत्या नक्षत्रावर जन्माला आल्या, कोणत्या वेळेला जन्माला आल्या किंवा कोणत्या दिवशी जन्माला आले याच्यावरून आपण याच्याकडे दाखवतो, ब्राह्मणाकडे दाखवून त्याची कुंडली वगैरे काढून आणि मग त्याचं नाव ठेवतो. मग आपण जन्माला आलो म्हणजे आपण नाव बरोबर घेऊन येत नाही. म्हणून मनुष्याच्याही नावामध्ये भेद असतो. जरी एका नक्षत्रावर कितीतरी बालके जन्माला येतात, या पृथ्वी तलावरती एका दिवशी का होईना खूप मुलं जन्माला येतात, मग त्यांचे सुख दुःखाचे भोग एक आहे का? नाही. सर्वांचे सुख दुःखाचे भोग काय आहे तर वेगवेगळे आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नाम आणि नामी यांच्यामध्ये भेद आहे. कुंभाराने किती जरी मडके एका आऱ्यामध्ये भाजलेले असले तरी ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात. काही दुधाला जातात, काही दह्याला किंवा लोण्याला जातात आणि काही म्हाताऱ्यांच्या लघुशंकेकरिताही जातात. मग ज्याचं त्याचं प्रारब्ध आणि नामरूपाचा भेद समजायचा. आता आपलं प्रारब्ध कसं? आपल्याला किती जरी सांगितलं की तू देवाचं नामस्मरण कर, आपण करतो का? नाही करत. आपण केलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, नामस्मरण करायला लावलं तर नामस्मरण करत नाही, पण एखाद्या नातेवाईकांची जर स्तुती करायला लागलं तर गप्प बसत नाही. स्तुती कोणाची करणार आहे? नातेवाईकांची, बंधुजनांची, नाही तर बायकोची. बायकोची जर स्तुती करायला लागले तर गप्प बसत नाही. बायकोच्या विषयी असं म्हणणं असतं की स्वयंपाकात सुंदर बनवते, तिच्यासारखा स्वयंपाक कोणी बनवू शकत नाही. कितीतरी उदाहरणं देतात, म्हणजे यांना भगवान परमात्म्याचं वर्णन करायला लावलं तर ते वर्णन करू शकत नाही, पण बायकोचे जर करायला लावलं तर लगेच करतात. विठ्ठल विठ्ठल. तर तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला जर कोणाचं वर्णन करायचं असेल तर त्या भगवान परमात्म्याचं करा, कारण तो वर्णन करण्याच्या योग्य. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, करावी देवाची, स्तुती अथवा निंदा करावी देवाची. अधमतोवेची व्यर्थवाणी, अधमतोवेची व्यर्थवाणी, स्तुती अथवा निंदा करावी देवाची.
स्तुत्या करावी देवाची करावी देवाची स्तुती अथवा निंदा करावी स्तुती अथवा निंदा करावी देवाची. तुम्हाला जर स्तुती करायची असेल तर कोणाची करायची? देवाची करायची. पण आपण करतो का? नाही. आपल्याला किती जरी सांगितलं की तुम्ही नामस्मरण करा तरी सुद्धा आपण नामस्मरण करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देव फक्त कोणाचा भुकेला आहे तर भावाचा भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ, हाची दुष्काळ, हाची दुष्काळ दयाला. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. अहो तुम्ही फक्त नामस्मरण करा, तो फक्त नाम घेतल्यानेच काय तुम्हाला कळतंय ना मी काय सांगते ते? तुम्ही फक्त देवाचं काय करा तर नामस्मरण करा, तो फक्त भावाचा भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही जर देवाचं नामस्मरण केलं तर तुम्हाला सर्व सुख काय होईल? प्राप्त होईल. आपण सुख साधण्याचा भरपूर प्रयत्न करतो महाराज. पूर्ण जन्म आपला सुख साधण्याच्या सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. मुक्ती यज्ञ नाही गेला, मुक्ती यज्ञ नाही गेला. दिशा क्षीण पावना, दिशा क्षीण पावना. माझ्या वेस्तीला जीव माझा, माझ्या वेस्तीला जीव माझा. हा माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी. वेष्टीला जीव माझा, माझ्या वेष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही गेला. तिचा दिशा क्षीण पावना रे, माया वेशीला जीव माझा, माया वेशीला जीव माझा, माया वेशीला जीव माझा. तर तुकाराम महाराज म्हणतात आपला सर्व जन्म सुखाच्या आशात जातो पण आपल्याला सुख प्राप्त होत नाही. पण आपण सुख साधण्याचा आपल्याकडे पर्याय कोणता आहे? आपण सुख साधतो पण कशामध्ये? संसारामध्ये. संसारामध्ये सुख आहे का? खाली बसलेले मंडळी आहे का? नाही. तुम्ही किती माझं करा तरी सुद्धा सुख तुमच्या पदरात पडत नाही. तुम्ही किती म्हटले हे माझं ते माझं ते माझं तरी सुद्धा तुमचं काहीच नाही. आता किती काही केलं, तुम्ही किती पैसे कमवले, किती बंगले घेतले, किती प्लॉट घेतला, हे तुमच्या सोबत येणार आहे का? नाही येणार. मग तुम्ही नामस्मरण करा, ते अगदीच तुमच्या सोबत येईल. बरोबर का? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आपण नामस्मरण केलं पाहिजे. आपण नामस्मरण तर देवाचं करतच नाही. कारण ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं ते देवाने त्याला दिलेलं असतं. बरं, देवाने जरी दिलेलं असतं तरी ते येत्या जे काही काळ आहे त्याच्यामध्ये नष्टही होणार असतं. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, ज्याने त्याने नामस्मरण केलं पाहिजे. ज्याला वरती जाऊन यातना नाही भोगायच्या त्याने नामस्मरण केलं हरी पाहिजे. कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला.
झाला एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणून आपण सर्वांनी नामस्मरण केलं पाहिजे. पण मनुष्याला कितीही सांगा की तू देवाचं नामस्मरण कर, तो देवाचं करणार नाही पण नातेवाईकांचं करेल. विठ्ठल विठ्ठल तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की नाम आणि नामी हे काय आहे तर वेगवेगळे आहे. जसं आपण उदाहरण बघितलं, कुंभाराने मडके जरी एका आहारात भाजलेले असले तरी सुद्धा ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात, कारण त्यांचं प्रारब्ध आणि नामरूपेचा भेद आहे. तसंच मनुष्याचंही आहे. मनुष्य म्हणतो हे माझं ते माझं ते माझं, पण हे आपलं काहीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात की नाम आणि नामी यांच्यामध्ये भेद आहे. एवढंच नाही तर अभंगाच्या प्रथम चरणात काय सांगतात, तरी ऐसे जड उदकावरी दगड. आता दगड पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात बरं. तसं बघायला गेलं तर रामायणामध्ये प्रभू श्रीरामचंद्रजी सेतू बांधायला गेले होते, बरोबर. पण ज्या अक्षरांवरती राम नाव नव्हतं ते दगड बुडाले आणि ज्यांच्यावरती राम अक्षर होतं ते दगड तरले. फक्त नाम तिथं काय केलं, तर सिंहा भरवसा तर सिंहा भरवसा तर दगडही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं रामायणामध्ये श्रीराम प्रभूंनी सांगितलेलं आहे की वानर जे आहेत त्यांना तारणारे कोण होते तर दगडच होते. जर ते दगडांवरती राम अक्षर लिहिलं नसतं तर ते तरले नसते. म्हणून नाम महत्वाचं आहे. म्हणून दगड ही वेगवेगळे असतात, जे स्वतःही बुडतात आणि दुसऱ्यालाही बुडवतात. तसं दगडामध्ये पण 3 प्रकार आहे, एक उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. उत्तम दगड जर बघायचा ठरवला तर त्या दगडाला आकार द्यायची गरज नसते, कारण तो मूळच काय आहे तर आकारवान आहे. म्हणून आपल्या मनुष्याला जर कोणी तारणारा असेल तर त्याला तो कारण ठरतो. हे झालं उत्तम दगडचं. आणि जर आपण कनिष्ठ दगड बघायचा ठरला तर एखाद्या मूर्तिकाराने जर मूर्ती बनवायला एखादा जर दगड घेतला, तो एक जो घाव आहे तो एका जागेवरती घालतो, पण तो घाव दुसऱ्याच जागेवरती
लागतो. म्हणजे मूर्ती बनवणाऱ्याला सुद्धा काय वाटतं की हे काम न केलेलं बरं, कारण घाव एका जागेवरती टाकायचा की तो दुसऱ्याच जागेवरती जातो. विठ्ठल विठ्ठल विठला 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 विठ्ठल तर हे झालं कनिष्ठ दगडाचं. म्हणजे कनिष्ठ दगड असा आहे की त्याला कोणी जरी बनवायला घेतलं तर तो स्वतःला बनवू देत नाही. म्हणजे समोरचा कंटाळतो असं म्हणायला पण हरकत नाही. आणि मध्यम जर बघायचा ठरला तर त्याला मूर्तिकाराने जर मूर्ती बनवायला घेतली, ज्या जागेवरती घाव टाकायचे तो त्या जागेवरती टाकू देतो. जिथं कोरीव आपल्याला एखादी डिझाईन असेल काढायची असेल तर ती सुद्धा तो काढू देतो. म्हणजे त्या दगडाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला जसा बनवायला घेतलं तो तसा बनवू देतो. हे झाले दगडाचे अनेक प्रकार. पण दगडाचं असं आहे की दगड स्वतःही बुडतो आणि दुसऱ्यालाही बुडवतो. काही काहींची फार इच्छा असते कशाची, मरायची. म्हणजे दगड कमरेला बांधतात आणि पाण्यात उडी टाकतात. मग याचा अर्थ हाच झाला की दगड स्वतः पण बुडतो आणि दुसऱ्यालाही बुडवतो. विठ्ठल विठ्ठल विठला 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 तर जगद्गुरु तुकाराम महाराज प्रथम चरणात हे सांगतात की तारी आईसे जड उदकावरी जो दगड. म्हणजे दगड अनेक प्रकारचे असतात, पण देवाचं नाम कसं आहे, कधीही नाश न पावणार आहे. देवाचं नाम नाश पावतं का? देगी माझा प्रेम चलव काळ, देगी माझा प्रेम चलव काळ, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देगी माझा प्रेम सर्व काळ, देगी माझा प्रेम सर्व काळ, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. मग देवाचं नाम कसं आहे? गोड आहे. किती गोड आहे बरं? अमृतापेक्षा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझ केशवा, मन माझ केशवा, काबाने गे, काबाने गे. अमृताहुनी गोड सावतावरी राया काय करूयासी, काय करूयासी, सांगा पंढरी राया काय करूयासी, काय करूया करूया. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबाने. देवाचं नाम गोडच नाही तर किती गोड आहे, अमृतापेक्षाही गोड आहे. म्हणून ते कधीच नाश पावत नाही. पण आपलं असं झालं, आपण मूर्ती आहे ना देवाची, तिला दगडाच्या स्वरूपामध्ये बघतो. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही ज्या भावनेने बघितलं त्याच भावनेने तुम्हाला देव दिसेल. आपण जर त्याला दगडाच्या भावनेने बघितलं तर तो आपल्याला काय दिसणार आहे? दगडच दिसणार आहे. जर मूर्तीच्या भावनेने बघितलं की तो देवच आहे, मग तो देव दिसणार. पण आपणच म्हणतो की तो म्हणजे तो देव नसून तो काय आहे? ती एक मूर्ती आहे. तो दगडा म्हणजे ती दगडाची आहे, तो दगडच आहे. मग ती आपल्याला कोणत्या भावनेने दिसली? दगडाची. आपण जर स्वर्ग लोकाच्या भावनेने बघितली तर आपल्याला स्वर्ग लोकाची प्राप्ती होते.
पितरांच्या भावनेने बघितली तर पितृलोकाची प्राप्ती होते आणि भूताच्या भावनेने जर बघितलं तर स्मशानही आपल्याला प्राप्त होतं. भगवान परमात्मा सुंदर वर्णन करतात. यांती देवव्रता देवान पितॄन् यांती पितृव्रताः भूतानि यांती भूतेच्या यांती मध्योजिनोऽपि माम्. आपण जर भूताच्या भावनेने बघितलं तर आपल्याला नक्कीच स्मशान ही प्राप्त होतं. जर आपण देवाच्या भावनेने बघितलं तर आपल्याला देव दिसल. पण आपल्या भावना कशा आहेत? वेगवेगळ्या आहे. विठ्ठल विठ्ठल तर तसं म्हणायला गेलं तर तुम्हाला आम्हाला भूत देव दिसतात का? नाही, पण देव भूत दिसतो. काय दिसतो? आपण काय म्हणतो की देवच भूत आहे, पण मुळात तसं आहे का? नाही. आपल्याला देवात भूत दिसतात, पण संतांना भूतात देव दिसायचे. संत कोण? तर जगद्गुरु तुकाराम महाराज एकदा पंढरीला गेलेले होते आणि एका ठिकाणी गावामध्ये मुक्काम झाला आणि त्या गावकरी मंडळींचं समजा हरिपाठ वगैरे झाला, कीर्तनही आवरलं आणि नंतर तुकाराम महाराजांना भूक लागली. जेवण करायचं म्हणून गावातल्या मंडळींना विचारलं की पाणी कुठेतरी मिळेल का? पण आता गावातली मंडळी कशी असतात? देव का नको? त्यांनी संतांनी असं सांगितलं की असंही आपलं जे मंदिर आहे ते गावापासून 5-6 किलोमीटर लांब आहे आणि अशी ही 12 वाजले तुम्हाला कोणी पाणी देणार नाही. तुम्ही एक काम करा, ही बादली घ्या, त्या झाडाखाली एक विहीर आहे, त्या विहिरीत जाऊन पाणी घ्या. आता तुकाराम महाराजांना काहीच माहिती नव्हतं. अशीही तुम्हाला माहिती आहे मंदिरात झोपायला कोण येत असतं? जे घरी त्रास देतात ते मंदिरात झोपायला येतात. तर तिथंच असे दारू पिणारे जे असतील ते तुकाराम महाराजांना म्हणाले तुम्ही तिथं जा, तुम्हाला पाणी मिळेल. तुकाराम महाराज नामस्मरण करत गेले. आता साधा भोळा स्वभाव होता तुकाराम महाराजांचा. ते गेले आणि गेल्यानंतर तिथं पिशाच्य होते. पिशाच्य म्हणजे माहितीये ना? अहो तिथं भूत होतं. ते वरती आलं. तुकाराम महाराजांनी बादली टाकली, त्या बादलीच्या आवाजाने ते डायरेक्ट वरती आलं. तरी सुद्धा तुकाराम महाराज घाबरले का? नाही. आणि हे इकडे वाट कशाची बघताय? तुकाराम महाराज केव्हा घाबरतील आणि केव्हा आरडाओरडा करतील. म्हणजे या हेतूने तुकाराम महाराजांना त्यांनी तिथं पाठवलं. पण तुकाराम महाराज म्हणाले देवा, तुला जर अशा रूपामध्ये कोणी बघितलं ना तर तुला सगळे घाबरून पळून जातील. एक काम कर, तू इथं थांबू नको, तू दुसरे कुठेतरी जा. म्हणजे त्या पिशाच्याला भगवान परमात्म्याच्या स्वरूपात त्यांनी बघितलं. आणि आपण काय करतो? देवालाच भूत म्हणतो. म्हणजे ही झाली ज्याची त्याची वृत्ती. देव पाहावयास गेलो, 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 हो हो देव पाहावयास गेलो, देव पाहावयास गेलो, हो हो देव पाहावयास गेलो. ते देवा बबुनी केलो, ते देवा बबुनी केलो, देव पाहावयास गेलो, देव पाहावयास गेलो, देव पाहावयास गेलो, देव पाहावयास गेलो, हो हो हो. देव पहावयासी गेलो, तेथेची देव होऊनी ठेलो. म्हणजे तुकाराम महाराजांना भूतामध्ये देव दिसला आणि आपण देवालाच काय म्हणतो?
भूत म्हणतो. म्हणजे तुकाराम महाराजांचं म्हणणं असं झालं की जे जड बुद्धीचे आहे तेच असं म्हणतील. आता जड म्हणजे काय तर लक्ष देऊन ऐका. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नाही याला जड असे म्हणतात. आता दगड आपण उचलून ठेवल्याशिवाय तिथे जातो का? नाही जात. अगदी त्याचप्रमाणे ज्याची जड बुद्धी असेल तोच म्हणेल की हा भूत म्हणजे हा देव नसून काय आहे तर भूत आहे. तू का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. म्हणजे हा झाला आपल्या विचार कर ही झाली आपली विचार करण्याची क्षमता. आणि तुकाराम महाराज म्हणतात देवाचं नाम कधीही नाश न पावणार आहे. कारण देवच काय आहे तर खरं आहे आणि सत्यही आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू विठ्ठला. सत्य तू विठ्ठला. हो काका हरणावीला जगदकारा. काका हरणावीला जगदकारा. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. 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 हो विठ्ठला. तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की देवच काय आहे सत्य आहे आणि खरा आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. अहो एवढंच नाही तर सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. म्हणून सर्वांनी देवाचं नामस्मरण करा. एकदा सर्वांनी वरती हात करा. तुकाराम महाराज रोज सकाळी उठायचे आणि भंडारा डोंगरावरती नामस्मरणाला जायचे. मग आपण आता भंडारा डोंगरावरती नाही जाणार पण तरी नामस्मरण आपण करू. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 विठ्ठल माझा 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 माझा. मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल
हात वरती घ्यायला सांगावे लागतात आणि खाली करायला सांगावं लागत नाही. आपण सर्वांनी काय केलं? नामस्मरण केलं. फ्रेश वाटलं ना? म्हणजे तुमचे जेवढे काही मन भरकटत असतील ते आता कीर्तनात आले. विठ्ठल विठ्ठल तर तुकाराम महाराज काय म्हणतात? आपण सर्वांनी नामस्मरण केलं पाहिजे. आपण जसा विचार केला तसा आपल्याला भगवान परमात्मा दिसतो. पण आजपासून किंवा आतापासून घरी जरी गेले तरी सुद्धा आपण रोज नित्यनेमाने नामस्मरण करायचं. विठ्ठल विठ्ठल काही जण दुःखी असतात. आता दुःखी मी पण आहे आणि तुम्ही पण आहे. पण तुमचे जे काही टेन्शन असतील ते तुम्ही फक्त मंडपाच्या बाहेर सोडायचे आणि मंडपात येऊन बसायचं. असंच एकदा तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं. समोर एक बाबा बसलेले होते. त्यांच्या मनामध्ये काय विचार चालू होता ते आता कोणालाच माहिती नाही. पण मी सांगते, तुकाराम महाराजांना खूप असे दुःखी दिसले. ते म्हणाले, बाबा फार दुःखी दिसतात, काही टेन्शन वगैरे आहे का? ते म्हणाले, काहीच नाही. तुकाराम महाराज म्हणाले, अहो तुम्ही सांगून तर बघा. त्यावेळेस ते म्हणाले की एक मोठा मुलगा होता, तोही वारला आणि बायको ही आजारपणाने मेली. आता मला असं वाटतं की मी सुद्धा जीव देऊन टाकावा. आता मला सांगा, जीव दिल्याने समस्याचं हल होईल का? नाही. कशाने हळ म्हणजे आपल्याला कशाने मार्ग सापडेल बरं? नामस्मरण केल्यावर. तुकाराम महाराज म्हणाले, बाबा तुम्ही आत्महत्या जरी केली तरी सुद्धा त्याचा दोष तुमच्या पदरात पडेल. कारण स्तुती करा, नाहीतर स्वतःची म्हणजे स्वतः आत्महत्या जरी केली तरी सुद्धा ज्याचा दोष त्याच्या पदरात पडतं. त्याच्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणाले, तुम्ही तसं काही करू नका. तुम्ही फक्त देवाचं काय करा तर नामचिंतन करा, नामस्मरण करा. म्हणजे देव तुम्हाला काय करेल? तुमच्या पदरात घेईल. आपण देवाला जर शरण गेलं तर सगळं काही ठीक होऊ शकतं. तसं तुकाराम महाराज म्हणाले, तुम्ही नामस्मरण करा. अगदी तिथं अजून 2-3 जण होते, ते सुद्धा तुकाराम महाराजांकडे गेले आणि तुकाराम महाराजांनी त्यांनाही काय सांगितलं तर तुम्ही सुद्धा नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल तर ते लोक म्हटले की तुकाराम महाराज ठीक आहे, आम्ही देवाला शरण जातो, पण तो आमचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही दुःख आहे तो पदरात घेईल का? त्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, अशी एकही गोष्ट नाही की तो ते करू शकणार नाही. अभंगाचं दुसरं चरण.
न करीते काही, कारेली न भाना पायी. तुम्ही फक्त पांडुरंग भगवान परमात्म्याच्या चरणी लीन तर होऊन बघा, तो तुमचे सर्व काही प्रकारचे जे काही दुःख असतील तो त्याच्या पदरात घेईल. पण आपण शरण जात नाही. आपण देवाला शरण गेलं पाहिजे. जसं बाकीच्या नातेवाईकांना आपण शरण जातो, त्यांची विचारपूस करतो, तसं देवाच्या शरण गेल्याने काही फरक पडतो का? नाही. म्हणून आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. असं कोण म्हणतं? तुकाराम महाराज म्हणते तुम्ही देवाच्या शरण तर जा, तो तुमचे जे काही दुःख आहे ते तुमच्या पदरात त्याच्या पदरात घेईल. त्यावेळेस ते म्हणतात त्याने आमचे दुःख घेतले तर पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात अहो तुम्ही जाऊन तर बघा, तुम्ही शरण तर जा. पण आपण शरण जायला तयार नाही. आपण व्यवहारामध्ये कोणाच्याही शरण लगेच जातो, पण देवाच्या शरण जात नाही. उलट म्हणतो की या जगात देवाच नाही. आता देव तुम्हाला दाखवायचा म्हटला तर दाखवता येईल का? आता येईल का? का बरं नाही दाखवता येणार? जर आपणच ब्रह्म आहे, विचार सागरामध्ये सांगितलंय की तुमच्यातही देव आहे आणि माझ्यातही देव आहे. तुम्ही म्हणशाल कसं? तर ब्रह्मच आपण आहे आणि देवच आपण आहे. जर आपण जसे तशा भावनेने बघितलं तर आपल्याला प्रत्येकामध्ये देव दिसला पाहिजे. असं कोण होतं की ज्याला कोणत्याही वस्तूकडे बघितलं किंवा कोणत्याही मनुष्याकडे बघितलं त्याला फक्त देवच दिसायचा? भक्त प्रल्हाद होते. खांबामध्ये सुद्धा भगवान परमात्मा दिसले. कोण होतं? भक्त प्रल्हाद. त्यांना कोण चराचरामध्ये कुठेही बघितलं तरी सुद्धा देवच दिसायचे. म्हणजे नरसिंह भगवान परमात्म्याचा तिथं अवतार झाला. ही कथा सर्वांना माहिती असेलच. म्हणजे आपण तुमच्यामध्येही देव बघू शकतो आणि माझ्यामध्येही देव बघू शकतो. म्हणून आपण देवाला शरण गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल नाही तर आपण व्यवहारामध्ये मूर्खाच्या नादी लागून मूर्ख बनतो. संसारामध्ये किती जरी आणलं तरी कमी पडतं असे म्हणणारे जे असतात त्यांच्या मागे आपण लागतो. ठीक आहे, एखाद्याचं दुखतंय, तो डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने त्याला गोळ्या वगैरे दिल्या, आपण पर्याय काढत जातो. पण शेवट का होईना आपल्याला देवाला शरण जावंच लागतं. मग शेवट गेल्यापेक्षा आपण आता गेलेलं जाऊ देवाची या गावा, देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा. हो देव देईल विसावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारी लभूका, देवा सांगू, देवा सांगू, देवा सांगू, देवा सांगू सुख दुःख, देव निवारी भुका, देव निवारी भुका, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, गावा देवाची या गावा. प्रमाण आवडलं नाही का? सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. म्हणून आपण देवाला शरण गेलं पाहिजे. नाहीतर आपण कोणाच्याही नादी लागतो. मूर्खाच्या नादी लागलं तर खरंच आपण मूर्ख होतो. बरं ठीक आहे, त्याचं दुखतंय, आपण त्याला सांगतोय की तू काय कर, डॉक्टरकडे जाय किंवा एखाद्या ज्योतिषाला दाखव किंवा
म्हणजे बाहेरचं वगैरे बघ. तो म्हटला अरे सर्व करून बघितलं पण मला काही फरक पडत नाही. म्हणजे मी डॉक्टरकडे गेलो, ज्योतिषाकडे दाखवलं, बाहेरचं दाखवलं, तरी सुद्धा मला फरक पडत नाही. आपण पर्याय सापडतोय. जर तो लगेच शरण गेला देवाला तर त्याला हे भेटणार नाही का, एक मार्ग भेटेल. कशाचा? की देव तरी सांगेल किंवा संत सांगतील की तुम्ही काय करा, नामस्मरण करा. कारण जर देवाला भेटायचंय तर गुरु करावा लागेल. गुरु जर केला नाही तर देव दिसणार नाही. सर्वांनीच गुरु केलेला आहे आणि देवाची प्राप्ती व्हायला थोडा टाइमच लागतो. विठ्ठल विठ्ठल. तर तुकाराम महाराज म्हणतात की आपण पर्याय सापडतो. आपल्या एका शब्द म्हणजे 2-3 शब्द निघतात आपल्या तोंडातून, एक पर्याय वाचक आणि एक अपर्याय वाचक. आपण पर्याय सापडत असतो. डॉक्टर किती जरी गेलो, एकदा गोळ्याची ट्रीटमेंट घेऊ, 2दा घेऊ आणि डॉक्टर जर शेवट म्हणाले तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल, मग आपल्याकडे पर्याय आहे का? नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही देवाला शरण जा. तो तुम्ही शरण गेल्याशिवाय तुमचे दुःख कुठेही संपणार नाही. मग प्रभू श्रीरामचंद्रजी म्हणतात, काय म्हणतात की जर वानरांना तारणारे जर दगड असतील, म्हणजे राम नावाचे जे दगड असतील, मग भगवान परमात्मा तुम्हाला का तारणार नाही? कारण ज्याच्या चरणाने शिळा झाली, शिळा मनुष्य झाली. कोणाच्या चरणाने? श्रीराम प्रभूंच्या चरणाने शिळा मनुष्य झाली, तर तुम्हाला तो का तारणार नाही बरं? विठ्ठल विठ्ठल. तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की श्रीराम प्रभूंच्या चरणाने शिळा मनुष्य झाली. शिळा मनुष्य झाली ज्याच्या चरणाचे चाली. विठ्ठल विठ्ठल. एकदा सर्वांनी वरती हात करा, आपण नामस्मरण करू. मागच्या मंडळी हात वरती करा. विठोबा रखुमाई, हरि जय जय, हरि जय तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात शिळा मनुष्य झाली ज्याच्या चरणाचे चाली. तर देवाचं नाम कसं आहे? तर कर्तुम आहे, अकर्तुम आहे किंवा अन्यथा कर्तुम आहे. अशी शक्ती त्याच्यामध्ये आहे. म्हणून आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात? तर अन्यथा कर्तुम याचं महत्व प्रतिपादन करतात. अभंगाचं शेवटचं चरण. हा वादरा हाती लंका, वादरा हाती लंका, वादरा हाती लंका, वादरा हाती लंका, वादरा हाती लंका.
बने बने तू बने बने सागा मदन मदनी 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 सा ला 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 हे बाबा विठ्ठल नामाचा रे का हो देव भावो विठ्ठल आवडी देव भावो विठ्ठल आवडी देव भावो दुनिया हाती सालवी जेथे जातो तेथे तुम्हाला जेथे जातो तेथे तुम्हाला हे बाबानी तुका बरे मने तुकाले बबी म्हणा बाबा तर जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. तर शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज अन्यथा करतो याचं महत्व सांगतात. तसंच यथामध्ये यथावकाश झालेली कीर्तनरूपी सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी पांडुरंग भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करते. तसेच इथं आज कीर्तनाला उपस्थिती लाभणारे हरिभक्तपरायण प्रेमदासजी महाराज यांचे मी आभार व्यक्त करते. त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. आणि तसंच उपस्थित मृदुंगाचार्य महाराज असतील त्यांची मी आभार व्यक्त करते. विनेकरी बाबा असतील, गायनाचार्य असतील, ताई असतील, तसंच इकडेही गायनाचार्य असतील आणि खाली बसलेले तुमचेही आभार व्यक्त करते. पण आज मला असं वाटलं होतं, म्हणजे तसं महिला मंडळी उभ्या आहेत पण तरी सुद्धा अजून 2-3 महिला मंडळी इथं उभ्या असायला हव्या होत्या. कारण आज कीर्तन माझं होतं. उद्यापासून ठीक आहे तुमच्या याच्यावर, पण तरी आज असं वाटलं होतं की अजून 2-3 महिला मंडळ उभ्या राहायला पाहिजे होत्या. तसंच माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करते. साऊंड सिस्टमवाले दादा असतील त्यांची मी आभार व्यक्त करते. कारण साऊंड सिस्टम जर नसती तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नसता. तर माऊली ज्ञानोबरायांच्या चरणावरती समर्पित करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 विठ्ठल जय जय बोलणे दे गुरी बिडी वाकुडी मुंतरी हरी नाही उच्चारिला अधिकार नो आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा मायापैकी करा
अनेक वारे विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गुरुदेव दत्त भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय।